नमस्कार मित्रांनो, माझा ग्रुप नेक्स्ट जेन पर्सनॅलिटी यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या ग्रुपमध्ये मी दर 5 दिवसाला व्हिडिओ टाकत आहे. यामध्ये असं मी पुढे कन्सिडर करत आहे की आपण ते व्हिडिओ व्यवस्थितपणे तुमच्या वेळेनुसार टाईम बाकी असला तर ते बघू शकता. नेक्स्ट जन पर्सनॅलिटी यामागचा उद्देश म्हणजेच आपल्या जीवनात आपली स्वतःची डेव्हलपमेंट आणि आपल्यासोबत आपल्या समाजाची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल याबद्दल काही पॉडकास्ट या ग्रुपमध्ये मी आजपर्यंत टाकले आहे. आता आपण या ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकण्यामागचा उद्दिष्ट बघूया, म्हणजेच एम. जीवनामध्ये आपल्याला काही अडचणी जातात. त्या अडचणीचे काही विषय मी पर्सनली रिसर्च करून ठेवली आहे. ते तुम्हाला पुढे अडचण जाऊ नये म्हणून मी ते विषय आत्ता सांगतो. ते विषय असे 4-5 विषय आहेत. त्यामधला फर्स्ट सब्जेक्ट म्हणजेच पर्सनल रिलेशनशिप, सेकंड एज्युकेशन, थर्ड बिझनेस आणि मनी, फोर्थ हेल्थ, असे हे 4 विषय आहेत. तर आता पहिला विषय बघूया, पर्सनल रिलेशनशिप. या पर्सनल रिलेशनशिपमध्ये मी असं जाणवतो की यामध्ये आपले नातेवाईक, आपला जन्म, मृत्यू आणि आपलं लग्न या 3 विषयांचा संबंध या पर्सनल रिलेशनशिप सोबत जोडलेला असतो. पर्सनल रिलेशनशिप म्हणजे आपले नातेसंबंध. नातेसंबंध आपल्याला कसे टिकवायचे असतात आणि आपल्याला नातेसंबंधामध्ये कशा प्रकारे अडचणी येऊ शकतात हे या पर्सनल रिलेशनशिपमध्ये मी शिकवणार आहे. सेकंड विषय म्हणजेच एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजेच ह्युमन एज्युकेशन. मानवी शिक्षण हे मूलभूत गरज आहे. प्रत्येकाला शिक्षण भेटणं हे सौभाग्य असते. पण काही गरीब मुलांना शिक्षण भेटणे हे कंपल्सरी आहे. पण तरी सुद्धा त्यांचे आईवडील त्यांना 10वी-12वी पर्यंत शिक्षण देतात आणि पुढे त्यांना कामाला लावतात. हे त्यांचा पर्सनल विषय असतो. पण काही आई-वडील स्वतःच्या मुलाला खूप शिकवतात, पण त्याच्या डोक्यात जात नाही, कारण त्यांना शिक्षणाची आवड नसते. कोणाला कला, स्पोर्ट, बिझनेस, दुसऱ्या काही गोष्टी, मोबाईल, इकडे-तिकडे फुकट माऱ्या करणे याविषयी माहिती असते. नंतर बघूया थर्ड विषय. थर्ड विषय म्हणजे बिझनेस आणि मनी यानी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बिझनेस आणि मनी म्हणजेच बिझनेस करण्यासाठी आपल्याला त्या बिझनेसमध्ये त्या फील्डबद्दल प्रत्येक गोष्टी 0 पासून ते Z पर्यंत माहिती असणे गरजेचं असते. म्हणजे A to Z त्या विषयाबद्दल माहिती असते. आता बघूया आपण छोटासा बिझनेस. समजा आपल्याला एक छोटंसं दुकान टाकायचं आहे पाणीपुरीचं. पाणीपुरीचं दुकान टाकण्यासाठी आपल्याला लोकेशन गरजेचे असते. पाणीपुरीचं दुकान आपण एखाद्या कॉलेजच्या समोर, एखाद्या मोठ्या हॉटेलसमोर किंवा एखाद्या छोट्या लहान मुलांची वस्ती असते त्यांच्यासमोर किंवा एखाद्या चौकामध्ये टाकू शकतो. तिथे टाकल्यानंतर आपल्याला पाणीपुरी खाण्यासाठी कस्टमर येतील. जसंच की मुलींची गर्ल्स हॉस्टेल, वसतिगृह यासमोर आपण पाणीपुरीचं दुकान टाकल्याने किंवा कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे क्लासेस असतील त्या चौकामध्ये आपण पाणीपुरीचे दुकान टाकू शकतो. तेव्हाच आपला बिझनेस पुढे ग्रो होईल. यालाच म्हणतात बिझनेस आणि मनी. बिझनेस टाकल्यानंतर बिझनेसमध्ये काय लॉस होऊ शकतो, कशा प्रकारे आपल्याला बिझनेसमध्ये ग्रोथ करता येईल हे बी या विषयाबद्दल माहिती सांगितली जाईल. पाणीपुरीचा गाडा किंवा पाणीपुरीचे छोटेसे दुकान टाकण्यासाठी आपल्याला जर लोन घ्यायचं असेल तर कोणती स्कीम
लागू होईल हे पण मी सांगेल डिटेल अभ्यास करून. त्याबद्दल मी सध्या गुगलवरती ब्लॉग बनवत आहे. माझे 7-8 आर्टिकल तयार झालेले आहे. कंप्लीट 25 ते 30 आर्टिकल तयार झाल्यानंतर मी माझ्या ब्लॉगवरती टाकेल. थर्ड विषय संपलेला आहे. आता चौथ्या विषयाकडे जाऊया. चौथा विषय म्हणजेच हेल्थ. हेल्थ म्हणलं की डॉक्टरशी संबंधित आला. आता माझं का ग्रॅज्युएशन काय MBBS, MHB, MD का मी डॉक्टरच्या फील्डचा नाही. माझं साधं सिंपल एज्युकेशन म्हणजेच सायन्समध्ये झालेलं आहे. सायन्स हा विज्ञान, मी एक विज्ञान शाखेचा पदवीर आहे. मला सायन्सबद्दल नॉलेज आहे. एव्हरीथिंग अंडर द सन इज द सिलेबस ऑफ माय पर्सनल प्रोजेक्ट इज द माय मोटो. हेल्थ म्हणलं की ह्युमन बॉडी आली. सजीव निर्जीव यांची हेल्थ कशा प्रकारे चांगली ठेवायला पाहिजेत हे एका डॉक्टरला कंप्लीट माहीत असते. हेल्थ म्हणलं की जास्त करून आपला माइंड, आपले हार्ट आणि आपले स्टमक आणि आपले छोटे मोठे प्रॉब्लेम हे हेल्थचे रिलेटेड असतात. हेल्थ म्हणलं की हेल्थ चांगली ठेवण्यासाठी कंप्लीट 5 ते 6 तास झोप, व्यवस्थित जेवण, दगदग न करणे, काही गोष्टींची चिंता करू नये, चिता समान होती हे एका महान शास्त्रज्ञाने म्हटलं आहे. माझं असं वाक्य आहे की इफ यू ट्राय टू होल्ड एव्हरीथिंग यू होल्ड नथिंग इन लाईफ. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टला साथ देण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात, पण प्रत्येक गोष्टच धरणे हे महत्त्वाचं नसते, कारण प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची नसते. म्हणून आपल्या स्वतःसाठी काय महत्त्वाचं आहे, आपली प्रायोरिटी कोणती आहे. प्रायोरिटी म्हणजेच आपलं स्वतःचं कर्तव्य. आपली एखादी जॉब असते. समजा मी शाळेत टीचर असतो, तर माझी सर्वात पहिली प्रायोरिटी म्हणजेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे टीचिंग करणे. विद्यार्थ्यांना टीचिंग करत असताना मी अशा प्रकारे टीचिंग केली पाहिजे की पुढच्याला ते समजेल आणि पुढच्या व्यक्तींचा किंवा पुढच्या विद्यार्थिनीचा सर्वांगीण विकास होईल. अशा प्रकारे मी इथे आपली रजा घेतो. थँक यू. हॅव अ नाईस डे.